Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Bode. Today we are going to learn about photo respiration. तर चला सुरू करूया photo respiration. तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो रेस्पिरेशन या घटकाचा स्टडी करणार आहोत. पहा फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय, त्याचं मेकॅनिझम कसं आहे पहा. तर पहा हे फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय, फोटो म्हणजे लाईट. तर मोस्ट ऑफ द प्लांट्स फिक्स CO2 थ्रू केल्विन सायकल. पहा या अगोदर केल्विन सायकल हा घटक आहे. पहा मोस्ट ऑफ द प्लांट्स फिक्स CO2 थ्रू केल्विन सायकल. जे प्लांट्स असतात ते केल्विन सायकलच्या मार्फत फिक्स CO2 हे फिक्स करतात. आणि असे जे प्लांट असतात त्यांना काय म्हणायचं, C3 प्लांट्स असं म्हणतात. आणि जे C3 प्लांट्स आहे ते C3 प्लांट कोणाला म्हणायचं, जे केल्विन सायकल किंवा C3 पाथवे शो करतात त्यांना म्हणायचं C3 प्लांट्स असं म्हणतात. आणि हे जे C3 प्लांट्स असतात ते काय करतात, हे फोटो रेस्पिरेशन हे जे मेकॅनिझम आहे ते शो करतात. पहा म्हणजे C3 प्लांट्स हे फोटो रेस्पिरेशन हे त्यांच्यामध्ये घडतं. पहा तर मोस्ट ऑफ द प्लांट्स फिक्स CO2 थ्रू केल्विन सायकल आणि दिस प्लांट्स इज कॉल्ड ॲज C3 प्लांट्स असं म्हणतात. त्या प्लांट्सला काय म्हणायचं, C3 प्लांट्स असं म्हणतात. पहा तर केल्विन सायकलमध्ये रिब्युस्को नावाचं एक एन्झाईम आहे. पहा त्याला RUDP कार्बोझायलेस किंवा RUBP कार्बोझायलेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिब्युस्को असं म्हणतात. पहा एक प्रकारचं ते एन्झाईम आहे. आणि हे जे रिब्युस्को आहे रिक्वायर्ड हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. हे जे एन्झाईम आहे रिब्युस्को नावाचं आणि या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीसाठी याला कसली आवश्यकता असते, हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. तर या एन्झाईमला CO2चं जे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी हायर कॉन्सन्ट्रेशनची आवश्यकता असते. पहा रिब्युस्को रिक्वायर्ड हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. ते ॲक्टिव्हिटीसाठी CO2चं कॉन्सन्ट्रेशन कसं पाहिजे, जास्त पाहिजे, हाय पाहिजे. अँड हाय कॉन्सन्ट्रेशन, ज्या वेळेला हा कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर जर हाय असेल ते स्टोमॅटा कसे असतात, क्लोज असतात. पहा ॲट हाय टेम्परेचर स्टोमॅटा आर क्लोज. हाय टेम्परेचरला स्टोमॅटा पार्शली कशा असतात, क्लोज असतात. आणि पार्शली क्लोज असल्यामुळं त्यामध्ये जे अवेलेबिलिटी आहे CO2ची ती पूर्ण जशा आपल्याला CO2 पाहिजे तसं आपल्याला अवेलेबल तो होत नाही. त्यावेळेला स्टोमॅटा कशा असतात, पार्शली क्लोज असतात. जेवढं आपल्याला आवश्यक आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला मिळत नाही. अँड मग ॲट हाय टेम्परेचर अँड हाय लो CO2 कॉन्सन्ट्रेशन, यामुळं ॲट हाय टेम्परेचर अँड हाय लो CO2 कॉन्सन्ट्रेशन या दोन कंडिशनमुळं काय घडतंय, हे जे रिब्युस्को नावाचं जे एन्झाईम आहे रिब्युस्को फंक्शन ॲज ऑक्सिजिनेस. या रिब्युस्कोचं फंक्शन काय, ऑक्सिजिनेज आहे. नंतर याचं काय होतं, ब्रिंग्स अबाउट ऑक्सिडेशन ऑफ RUBP. मग या ऑक्सिजिनेस ऑक्सिजिनेसचं फंक्शन काय, ऑक्सिडेशन करायचं RUBPचं ऑक्सिडेशन करण्याचं काम हे रिब्युस्को करतो. परंतु या दोन कंडिशनमुळं हाय टेम्परेचर अँड ॲट लो CO2 कॉन्सन्ट्रेशन या दोन कंडिशनमुळं हे जे RUBP आहे रायबुलोज 1,5 बायफॉस्फेट या RUBPचं ऑक्सिडेशन होण्याऐवजी काय होतंय, तर इट इन्स्टिट्यूट ऑफ कार्बोझायलेशन. त्या ऑक्सिडेशन होण्याच्या ऐवजी कोणती प्रोसेस होते, कार्बोझायलेशन. कार्बोझायलेशन म्हणजे काय, CO2 काय करणे, ॲक्सेप्ट करणे. पहा तर इथपर्यंत हे जे आहे फोटो रेस्पिरेशन, हे फोटो रेस्पिरेशन हे कधी घडतं, ही जी प्रोसेस आहे दॅट इज टेक्स प्लेस ओनली ड्युरिंग डे टाईम. कोणत्या कंडिशनला घडते, डे टाईमला घडते. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला सुरुवात कशापासून होते, क्लोरोप्लास्ट यापासून सुरुवात होते. पहा ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला सुरुवात कोणत्या आपण सेल ऑर्गनेल पाहिला आपण, त्यामध्ये क्लोरोप्लास्ट
तर या क्लोरोप्लास्ट पासून सुरुवात होते पहा. दॅट द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन इज इनिशिएटेड इन द क्लोरोप्लास्ट अँड टेक्स प्लेस ड्युरिंग डे टाईमला ही प्रोसेस घडते आणि या वेळेला काय असते त्या इट इनिशिएटेड इन द क्लोरोप्लास्ट आणि सुरुवात कुठून होते क्लोरोप्लास्ट पासून होते पहा. आता फोटो रेस्पिरेशन मध्ये ऑफर्स अंडर द कंडिशन. ही जी प्रोसेस आहे फोटो रेस्पिरेशनची अंडर द कंडिशन ॲट हाय टेम्परेचर, नंतर ब्राईट लाईट ॲट हाय ऑक्सिजन अँड लो CO2 कॉन्सन्ट्रेशन. ही जी प्रोसेस आहे फोटो रेस्पिरेशनची कोणकोणती कंडिशनला घडते पहा. त्यामध्ये हाय टेम्परेचर असेल, ब्राईट लाईट असेल, नंतर हाय ऑक्सिजन असेल, लो CO2 कॉन्सन्ट्रेशन असेल, या कंडिशनला ही प्रोसेस घडते पहा. अँड आता यामध्ये सांगितले पहा एन्झाईम जे आहे रिब्युस्कोस ॲक्ट ॲज ए ऑक्सिजनेस ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 and instead of oxidation of RUBP. त्याच्या RUBPचं ऑक्सिडेशन होण्याच्या ऐवजी इथं काय घडतंय कार्बोझायलेशन होतं पहा. आता ह्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया. ही जी प्रोसेस आहे फोटो रेस्पिरेशनची ही 3 ज्या स्टेपमध्ये आहे पहा. इट इन्व्हॉल्व 3 ऑर्गनेल्स. ही जी प्रोसेस आहे 3 ऑर्गनेल्समध्ये घडते पहा. त्यामध्ये फर्स्ट ऑर्गनेल आहे क्लोरोप्लास्ट, सेकंड आहे पेरोक्सिसोम्स आणि थर्ड आहे मायटोकॉन्ड्रिया. या 3 ऑर्गनेल्समध्ये हे मेकॅनिझम घडतं पहा फोटो रेस्पिरेशनचं. हे 3 ऑर्गनेल आहे पहा आणि दॅट इज ऑकर्स इन द सिरीज ऑफ सायकलिक मॅनर आणि हेच इट इज कॉल्ड ॲज अ PCO सायकल. त्याला काय म्हणायचं PCO सायकल असं म्हणतात पहा. हे जे याच्यामध्ये इन सिरीज ऑफ सायकलिक रिॲक्शन ही कशी आहे सायकलिक रिॲक्शन आहे पहा. इन द सायकलिक मॅनर त्यामध्ये जेवढ्या रिॲक्शन घडतात त्या कशा सगळ्या सायकलिक मॅनरने घडतात आणि म्हणून इट इज कॉल्ड ॲज अ PCO. त्याला म्हणायचं PCO सायकल असं म्हणतात पहा. आता हे जे आहे पहा त्यामध्ये RUBP हे जे RUBP आहे रायबुलोज 1,5 बायफॉस्फेट RUBP रिॲक्ट विथ CO2 टू फॉर्म. आता हा जो RUBP आहे याचं हा कशाबरोबर रिॲक्ट होतो कार्बोझायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ CO2. डिकार्बोझायलेशन म्हणजे काय रिमूव्हल ऑफ CO2. हा जो RUBP आहे हा कशाबरोबर रिॲक्ट होतो CO2 बरोबर रिॲक्ट होतो आणि त्यापासून 2 कंपाऊंड्स तयार होतात. त्यामध्ये एक आहे फॉस्फोग्लायकोलेट आणि दुसरा आहे PGA. तर अशा प्रकारे हे 2 कार्बन कंपाऊंड तयार होतात. 3 कार्बन कंपाऊंड दॅट इज अ PGA आणि 2 कार्बन कंपाऊंड कोणता आहे दॅट इज अ फॉस्फोग्लायकोलेट आहे पहा. 2 कार्बन कंपाऊंड कोणता आहे फॉस्फोग्लायकोलेट आणि 3 कार्बन कंपाऊंड कोणता आहे PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. तर या RUBP रिॲक्ट विथ CO2 टू फॉस्फोग्लायकोलेट अँड PGA. अशा प्रकारे याच्यामध्ये 2 कंपाऊंड तयार झाले पहा. मग आता याचं जे आहे फॉस्फोग्लायकोलेट प्लस PGA याचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे ग्लायकोलेटमध्ये कन्वर्जन होतं पहा. फॉस्फोग्लायकोलेट प्लस PGA त्याचं रूपांतर कशामध्ये कन्वर्टेड इंटू ग्लायकोलेटमध्ये होतं. अँड विच इज शटल्ड आउट ऑफ द क्लोरोप्लास्ट. आता यामध्ये ग्लायकोलेटचं रूप आहे. ग्लायकोलेट इथं तयार झालं कशामध्ये कोणतं सेल ऑर्गनेल आहे क्लोरोप्लास्ट सेल ऑर्गनेल आहे. त्यामध्ये ग्लायकोलेट तयार झालं आणि मग हे ग्लायकोलेट जे आहे ते क्लोरोप्लास्टमधून बाहेर येतं आणि ते कोणत्या पुढचे जे सेल ऑर्गनेल आहे कोणतं आहे पेरोक्सिसोममध्ये त्याची काय होते एंट्री होते पहा. सेटल म्हणजे काय ट्रॅव्हल रेग्युलरली. मग हे जे ग्लायकोलेट हे कुठं आलं त्याची एंट्री कुठं झाली या पेरोक्सिसोममध्ये ग्लायकोलेट आलं पहा. मग इन पेरोक्सिसोम आता या पेरोक्सिसोममध्ये काय होतं पहा हे जे ग्लायकोलेट आहे एन्झाईम आहे ऑक्सिडेट कन्वर्ट इंटू ग्लायोझायलेट. या ग्लायकोलेटचं रूपांतर कशामध्ये होतं ग्लायऑक्सिलेटमध्ये होतं पहा. ग्लायकोलेट इज कन्वर्टेड इंटू ग्लायऑक्सिलेटमध्ये याचं कन्वर्जन होतं
आणि मग आता याचं रूपांतर कशामध्ये होतं, दॅट इज अ ग्लायकोझायलेट इज कन्वर्टेड इंटू अॅमिनो ॲसिड दॅट इज अ ग्लासिन. मग या ग्लायकोझायलेटचं रूपांतर कशामध्ये होतं, अॅमिनो ॲसिड आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ग्लासिनमध्ये. कोणत्या सेल ऑर्गेनेलमध्ये, या परऑक्सिसोममध्येच या ग्लायकोलेटचं इज कन्वर्टेड इंटू ग्लासिन. या ग्लायकोलेटचं रूपांतर थ्रू ग्लायकोझायलेट इंटू या अॅमिनो ॲसिड दॅट इज अ ग्लासिन. मग या परऑक्सिसोममध्ये काय तयार होतं, ग्लासिन तयार होते. आणि मग हे जे ग्लासिन आहे त्याची बाय ट्रान्स अॅमिनो त्याचं ट्रान्सपोर्ट होते ते कुठं येतं, आता मायटोकॉन्ड्रियामध्ये. हे ग्लासिन मायटोकॉन्ड्रियामध्ये आलं. 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लासिन आर कन्वर्टेड इंटू सेरीन. मग आता हे जे याचे दोन मॉलिक्यूल असतात ग्लासिनचे, या 2 मॉलिक्यूल जे ग्लासिन असतात त्या 2 मॉलिक्यूल ग्लासिनपासून काय बनतं, सेरीन बनतं. पहा, इन मायटोकॉन्ड्रिया 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लासिन इज कन्वर्टेड इंटू सेरीन. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, इंटू सेरीन. अँड CO2 इज अ गिवन आउट. आणि इथं काय होतं, CO2 हा गिवन आउट म्हणजे बाहेर टाकला जातो. पहा, आणि यामध्ये सेरीन इज ट्रान्सपोर्टेड बॅक टू परऑक्सिसोम. ग्लासिनचं रूपांतर या सेरीनमध्ये झालं का हे जे सेरीन आहे हे परत ट्रान्सपोर्टेशन तिथे होतं. पहा, त्याचं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कुठं होतं, परत परऑक्सिसोममध्ये होतं. पहा, सेरीन इज ट्रान्सपोर्टेड बॅक टू परऑक्सिसोम अँड कन्वर्टेड इंटू ग्लिसरेट. मग या सेरीनचं एंट्री या परऑक्सिसोममध्ये झाली का परत या सेरीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ग्लिसरेटमध्ये होतं. पहा, आणि ग्लिसरेटमध्ये झालं दॅट इज इट इज अ सेटल बॅक टू द क्लोरोप्लास्ट. मग आता हे ग्लिसरेट या परऑक्सिसोममध्ये तयार झालं का परत हे ग्लिसरेट कुठं येतं, या क्लोरोप्लास्टमध्ये येतं. पहा, आणि मग या ग्लिसरेट हे क्लोरोप्लास्टमध्ये आलं. या ग्लिसरेट परत पासून दॅट इज टू अंडरगोस phosphorylation and utilized in the formation of 3-PGA which get utilized into 3-C4 pathway. मग या क्लोरोप्लास्टमध्ये या ग्लिसरेटची एंट्री झाली की त्यापासून PGA तयार होतं. पहा, इथं या दॅट इज अ केल्विन सायकल. आणि दॅट इज अ थ्रू केल्विन सायकलमध्ये हा प्रोडक्ट आहे RUBP रायबुलोज 1,5. मग त्यामध्ये हे क्लोरोप्लास्टमध्ये ग्लिसरेट पासून परत RUBP, परत या RUBP परत यापासून फॉस्फोग्लायकोलेट PGA, परत ग्लायकोलेट पासून परत ग्लासिन परत पासून सेरीन, परत सेरीन पासून ग्लिसरेट, परत ग्लिसरेट पासून RUBP. अशा प्रकारे सायक्लिक मॅनरने अशा या ज्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शन या कंटिन्युअस चालू असतात. आणि हे जे प्रोसेस आहे याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज अ फोटोफॉस्फोरिलेशन असं म्हणतात. पहा, हे जे फोटोफॉस्फोरिलेशन आहे हे 3 ऑर्गनेलमध्ये घडते. त्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, नंतर सेकंड आहे परऑक्सिसोम आहे आणि तिसरं आहे मायटोकॉन्ड्रिया. असे 3 सेल ऑर्गनेल आहे आणि या 3 सेल ऑर्गनेलमध्ये घडते. त्यावेळेला सुरुवातीला हा जो RUBP आहे हा रिॲक्ट कार्बन डायऑक्साईड बरोबर रिॲक्ट होतो ॲटमॉस्फिअर बरोबर. आणि मग त्यापासून फॉस्फोग्लायकोलेट आणि PGA अशा प्रकारचे 2 कंपाऊंड तयार होतात. त्यांचं रूपांतर या ग्लायकोलेटमध्ये होते. ग्लायकोलेटची एंट्री परत या परऑक्सिसोममध्ये होतं. ग्लायकोलेटचं रूपांतर ग्लायऑक्सिलेटमध्ये होते. नंतर त्याचं रूपांतर परत शेवटी ॲमिनो ॲसिड आहे ग्लासिनमध्ये होते. नंतर ग्लासिनची एंट्री या मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. मग त्यामध्ये जे ग्लासिन असतात 2 मॉलिक्यूल असतात ग्लासिनचे, त्या ग्लासिनपासून सेरीन तयार होतं. पहा, मग ती सेरीन परत या ट्रान्सपोर्टेड टू परऑक्सिसोम. ही सेरीनची एंट्री परत परऑक्सिसोममध्ये होते. परत त्या सेरीनपासून ग्लिसरेट तयार होते आणि ग्लिसरेटपासून पुन्हा त्यामध्ये PGA नंतर PGA पासून या RUBP थ्रू त्यामध्ये RUBP दॅट इज रायबुलोज 1,5 दॅट इज अ क्लोरोप्लास्टमध्ये आलं की त्यामध्ये फॉस्फोरिलेशन म्हणजे इथं काय होतं ATPचं फॉर्मेशन आहे. पहा, आणि टू अंडरगोज फॉस्फोरिलेशन अँड युटिलाइज इन फॉर्मेशन ऑफ 3-PGA. मग त्यामध्ये PGAचा वापर केला जातो आणि विच गेट युटिलाइज्ड इन C3 पाथवे.
इथं हे C3 पाथवे दॅट इज C3 पाथवे दॅट इज कॉल्ड ॲज अ केल्विन सायकल आहे पहा. तर अशा प्रकारे हे फोटो रेस्पिरेशन याच्यावरती बोर्ड एक्झामला 3 मार्काला जो क्वेश्चन असतात त्यावरती फोटो रेस्पिरेशन हा जो याच्यावरती 3 मार्काला क्वेश्चन विचारतात पहा. प्लस याच्यामध्ये ही डायग्रॅम पण कंपल्सरी आहे, डायग्रॅम काढावी लागते. या डायग्रॅमला पण 1.5 मार्क असेल. त्याचं जे हे आहे ना एक्सप्लेनेशन करायला त्याला पण 1.5 मार्क असतात पहा. अशा प्रकारे यावरती कंपल्सरी बोर्ड एक्झामला 3 मार्काला याच्यावरती क्वेश्चन विचारतात पहा. डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. फक्त कशाचं रूपांतर कशामध्ये होते ते लक्षात ठेवा. आणि 3 सेल ऑर्गनेल आहे, क्लोरोप्लास्ट, पेरोक्सिसोम आणि मायटोकॉन्ड्रिया. या 3 ऑर्गनेल्समध्येही हे जे आहे फोटो रेस्पिरेशन हे घडतं पहा. आणि हे जे फोटो रेस्पिरेशन आहे हे ड्युरिंग डे टाईमलाच घडतं. याची सुरुवात जी आहे ती कुठून सुरुवात होते, क्लोरोप्लास्टपासून सुरुवात होते पहा. याच्यामध्ये जे RUBP आहे याचं हे फंक्शन आहे ऑक्सिजनेस फंक्शन आहे. त्यामध्ये त्याऐवजी त्याचं काय होते ऑक्सिडेशन होतं पहा. आणि मग त्यामध्ये हायर आणि वी ॲक्ट ॲज ऑक्सिनेट ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. आणि म्हणून हे फोटोफॉस्फोरिलेशन ही प्रोसेस मेकॅनिझम आहे पहा. फोटोफॉस्फोरिलेशन त्यामध्ये RUBPचं ऑक्सिडेशन होण्याऐवजी त्यामध्ये काय होते कार्बोझायलेशन ही प्रोसेस होते आणि त्यामुळं हे फोटो रेस्पिरेशन हे घडतं पहा. तर अशा प्रकारे जे C3 प्लॅन्ट्स असतात, C3 प्लॅन्ट्स कोणाला म्हणायचं, ज्या प्लॅन्टमध्ये C3 पाथवे घडतं त्या प्लॅन्टला C3 प्लॅन्ट असं म्हणतात. आणि मग अशाच प्लॅन्टमध्ये हे फोटो रेस्पिरेशन हे होतं. ही जी प्रोसेस आहे, हे जे मेकॅनिझम आहे त्या प्लॅन्टमध्ये घडतं पहा. तर अशा प्रकारे हा फोटो रेस्पिरेशनचा आपण आज हा जो टॉपिक आहे कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अगोदरचा टॉपिक आपण पाहणार आहोत केल्विन सायकल पहा. तर धन्यवाद.